jungle. Audio jungle. नमस्कार. आपण पाहत आहात क्रांतीची पहाट न्यूज. तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे ज्यांची लैंगिक ओळख स्त्री किंवा पुरुष या दोन पारंपरिक श्रेणींमध्ये बसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने 2014मध्ये तृतीयपंथीयांना तृतीयपंथी म्हणून मान्यता देत त्यांना कायदेशीर अस्तित्व प्रदान केले. हा केवळ सामाजिक किंवा वैद्यकीय मुद्दा नसून तो मानवी हक्काचा विषय आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे तृतीयपंथी व्यक्तींना आता मतदानापासून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंतचे हक्क प्राप्त झाले आहेत. कायदेशीर मान्यता मिळूनही तृतीयपंथीय समाजाला दैनंदिन जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या समस्या इतक्या गंभीर आहेत की त्यामुळे त्यांचे जगणेच कठीण होऊन बसले आहे. जन्मदाखला, जातीचा दाखला यासारखी आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांच्या शालेय प्रवेशात अडचणी येतात. परिणामी उच्च शिक्षण घेणे त्यांना अशक्यप्राय होऊन बसते. समाजातील भेदभावामुळे त्यांना भाड्याने घर मिळणे अत्यंत कठीण होते. वास्तव्याचा पुरावाच नसल्याने सरकारी घरकुल योजनांचा लाभही त्यांना घेता येत नाही. नोकरीसाठी प्रयत्न केले तरी अपुरी कागदपत्रे आणि सामाजिक दुर्लक्ष यामुळे त्यांना यश मिळत नाही. आरोग्य सेवांमध्ये त्यांच्या विशेष गरजांकडे दुर्लक्ष होते, ज्यामुळे गंभीर आजार झाल्यावरही ते डॉक्टरकडे जाणे टाळतात. अनेकदा समाज त्यांच्याकडे केवळ भीक मागणारे किंवा त्रास देणारे अशा दृष्टिकोनातून पाहतो. मात्र समाज त्यांच्यातील कलागुणांकडे आणि कौशल्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. या संदर्भात देऊळगाव राजा येथील तृतीयपंथी रूपा मॅडम यांच्याशी केलेली एक खास बातचीत. मॅडम, माझा पहिला प्रश्न आपल्याला की 2014 नालसा निकालानंतर आपल्याला कायदेशीर ओळख मिळाली. हो, त्या ओळखचा आपण कसा फायदा घेणार? आपण त्या ओळखीचा असा फायदा घेणार की नालसाने जेव्हा आपल्याला चांगली ओळख दिली आणि आपण त्या ओळखीचा चांगलाच फायदा घेतला पाहिजे. ट्रान्सजेंडर पर्सनसाठी आपण चांगले कामं केले पाहिजे आणि सर्वात प्रथम आपण जगांवरती चांगला विश्वास दाखवला पाहिजे, जगांच्या शब्दाला मान दिला पाहिजे. नेहमी आपला हट्ट आणि आपली जिद्द घेऊन नाही बसायला पाहिजे. कधीतरी आपण जगाला आणि पब्लिकला सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. बरं, आता महाराष्ट्र शासनाने आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या, जसं राशन कार्ड, आधार कार्ड. हो तुम्ही वोटिंग करू शकतात, हो तुम्ही शिकू शकतात. काय नंतर तुम्ही फॉर एक्झाम्पल पोलीस दल, CRP दल, बरोबर. ग्रामसेवक असो, तलाठी, याच्यामध्ये हो. आपल्याद्वारे आपण तुमच्या लोकांना काय संदेश देणार? तसं या प्रश्नाचं उत्तर म्हणलं सर तर तुम्हालाही माहिती आहे की मी या अगोदर ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काम केलं, टाटा मोटर्समध्येही काम केलं, भरपूर संस्थांमध्येही काम केलं. तर जे तृतीयपंथी आता जी नवीन पिढीचे आहे त्यांनी लवकरात लवकर स्वतःला चेंज करण्याऐवजी आपलं एज्युकेशन पूर्ण केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या सवलतीचा फायदा करून घ्यायला पाहिजे. कारण की हे तर आमच्या काळात नव्हतं. आमच्या काळात जर कधी असं असतं तर आम्ही कधीही बेगिंग्स किंवा बाकीच्या व्यवसायाकडे वळलोच नसतो तृतीयपंथीयाच्या. बरं, आपण जे आपले लोक जे तुमचे तृतीयपंथी लोक आहे आता रेल्वेमध्ये, बस स्टँडवर, हो प्रत्येक ज्या ठिकाणी बाजार असतो त्या ठिकाणी मागतात, बरोबर. त्या पैसा आपण काय वापर करतो? सरासरी आता आपण बघतोय की सध्या तरी भरपूर महामंडलेश्वर किन्नर समाजाचे मोठे गुरुवर्य बनलेले आहेत. तर सरासरी ते पब्लिकच्या भविष्यासाठीच वापरला जातो. कुठे गौशाळा खोलल्या जाते, कुठे आश्रमामध्ये दान केलं जाते, मंदिरामध्ये दान केलं जाते किंवा काही ठिकाणी छोट्या मुलांना दत्तक घेऊन वयोवृद्ध व्यक्तींना मदत करणे, त्यांना त्यांचा सांभाळ करणे, अशा पद्धतीतच हा पैशाचा वापर होतो. परत आजकालचे काही गुरुवर्य खूप एज्युकेटेड आणि खूप हुशार आहे, समजदार आहे, तर ते आपल्या शिष्यांना शिक्षण शिकवून त्यांना समोर नेण्याचाही प्रयत्न करतात. आम्हाला माहीत पडलं की आपल्याला शिंदखेडा मतदारसंघ असो किंवा बुलढाणा जिल्हा असो, हो या बुलढाणा जिल्ह्याचे आपल्याला गुरु या गादीवर आपल्याला विराजमान करण्यात आलेले आहे. बरोबर आहे. मग आपल्याकडं जे तुमचे शिष्य असतात, हो शिंदखेडा मतदारसंघ असो, बुलढाणा जिल्हा असो, हो किती प्रमाणात आपल्याकडे शिष्य आहे? आपल्याकडे 10-12 संख्या आहे शिष्यांची आणि ते फक्त आपले सिंदखेड राजा मतदारसंघाच्या लिमिटमध्येच फिरतात. जे गावं येतात बाजाराचे, साखरखेडापासून तर दुसर बीडपासून तर सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, परत चेंदुर्जन झालं, साखरखेडा आपलं, मलकापूर पांगरा झालं, हे सगळे गाव आपल्याकडे येतात, किनगाव राजा वगैरे, आणि इथपर्यंतच फिरतात. मागच्या महिन्यात न्यूजमध्ये जानेवारी महिन्यामध्ये आम्ही न्यूज अशी पाहिली की बा तुमचे जे गुरु असतात, बरोबर, ते एरियानुसार एरियामुळे ते एकमेकांसोबत भांडतात. हो, तुम्हाला कितपर्यंत योग्य वाटतं ते?
तसं कारण वादविवाद पहिलेच लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतात. बरोबर बरोबर बरोबर. आणि त्यामध्ये अजून जर तुमच्या जर वाद लागले तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट तर जे गुरु आपल्याला गावं नेमून देतात त्यांनी नेमून देते टाईमच या गोष्टीचा काहीतरी एक लेखी पुरावा असायला पाहिजे आणि त्याच्यावरती एक ठोस निर्णय पाहिजे. कारण की हे असे बार वादविवाद करणे ही योग्य गोष्ट नाही आहे. कोणीही आपल्या जागेवरती जेव्हा बसतो, त्या गादीवरती बसतो गुरुच्या, तर तो आपल्याला ते त्याचा एक असा का ठराविक निर्णय देत नाहीत आमचे गुरुवर्य की बाबा हे इथपर्यंतच तू जायचं, तिथपर्यंतच तू जायचं. आणि काही ठिकाणी आमचे गुरुवर्य लोक पैशाच्या अभावी त्या गोष्टीसाठी दोन गटांमध्ये वादविवाद करून देतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. पण भरपूर ठिकाणी आता गुरुवर्य खूप समजदार आहेत की ते शिष्यांना असे वादविवाद होऊ देत नाही, दोन गटांमध्ये वादविवाद होऊ देत नाहीत. बरोबर. मग आता जो तुम्हाला जी गादी भेटलेली हो. त्या गादीचा उपयोग शिंदगडाच्या मतदारसंघामध्ये हो, फक्त तुमच्या लोकांसाठी वापर करणारे किंवा इतर गरीब लोकांसाठी, महिलांसाठी, विधवा महिलांसाठी तुम्ही काय नियोजन असणार आहे? सर्वात प्रथम मी आतापर्यंत भरपूर संस्थेमध्ये काम केलं. मी एक चांगली माझी संस्था रजिस्ट्रेशन करणार आहे आणि मला गौशाळामध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी गौशाळाही ओपन करणार आहे. एक आश्रम मला खोलायचा आहे दत्तप्रभूंच्या नावाने, तो आश्रमसुद्धा चालू करणार आहे. आणि माझ्या शिष्यांनी जर समोर चालून मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आणि माझ्यासोबत एकजूटने राहिले तर मी त्यांच्यासाठी काहीतरी व्यवसायसुद्धा चालू करण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर. आता तुम्ही सध्या देवघराच्या स्थगित राहत आहेत. हो, तर देवघरामध्ये काही वेगळे काही विचार आहे का बा तुम्ही काही कार्यक्रम ठेवणार आहे की लोकांसाठी तिथपर्यंत लोकांसाठी पोहोचेल किंवा नाही तीर्थीपर्यंत सुद्धा आहे तुमची जी तुम्ही आमच्याकडे पाहतात, जी नजरनं पाहतात, बरोबर. आम्ही सुद्धा तुमच्यातलेच आहे आणि आम्ही सुद्धा तुमच्यासाठी काही करू शकतो. तसा माझ्या गुरुला माझं बोलणं झालेलं आहे की गुरु जसं आता माझे गुरु महामंडलेश्वर आहेत, अमरावतीला राहतात. त्यांना म्हटलं की तुम्ही या आणि तुमचे गुरुवर्य किंवा बाकीचेही महामंडलेश्वर लोकांना बोलून आपण एक हिंदू समाजाला, सनातनी समाजाला एक चांगला मेसेज आपल्यातर्फे गेला पाहिजे, तृतीयपंथी या समाजातर्फे, असा एक मोठा प्रोग्राम माझा ठेवायचा चाललेला आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्या क्रांतीची पाटी या चॅनलमध्ये मुलाखत द्यायलाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. थँक्यू.